चला यानंतर पुढील होणारा सामना असेल शिवराजे विरुद्ध भैरवनाथ पाखाडी. आपण तयारीत राहायचं आहे. या स्पर्धेमधील सर्व सामने हे 7-5-7चे असणार आहेत. सर्व खेळाडूंनी या सूचनेकडे लक्ष द्या. सर्व सामने 7-5-7चे असतील. आता मात्र या ठिकाणी सामन्याला होते सुरुवात. बोनीची पहिली चढाई घेऊन निघालाय जर्सी क्रमांक 21 साहिल अरबी संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र एक यशस्वी चढाईपट्टू आपल्याला बघायला मिळतोय. 2 गुणांची यशस्वी चढाई या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. मध्यरक्षक उपरक्षक दोघांची शिकार या ठिकाणी केली आहे. प्रत्युत्तर देईल जर्सी क्रमांक 8. निश्चितच रुद्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. जाखमाता श्रीवर्धन संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. नवोदित आहे परंतु प्रचंड तेज त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. माघारी परतलाय. त्याला प्रत्युत्तर देईल आता मात्र एक मजबूत देहबांधा आपल्याला जर्सी क्रमांक 5. खरोखर बघूया कितपत गुणांची लयलूट त्याच्या माध्यमातून केली जाते. जाखमाता श्रीवर्धन एक नावाजलेला आणि तुल्यबल संघ म्हणून संबोधला जातो. 5चं एक समीकरण असेल. खोलवर चढाई करावी लागेल जर यशस्वी व्हायचं असेल या खेळाडूला. परंतु त्या ठिकाणी माघारी परतण्याचा इरादा आणि नक्कीच माघारी परतला. त्याला प्रत्युत्तर देईल आता मात्र 15 नंबरची जर्सी प्रदान केला एक जबरदस्त खेळाडू. अनुभवाचा भरणा असलेला खेळाडू आता मात्र चढाई करता आपल्याला बघायला मिळतोय जाखमाता श्रीवर्धन संघाच्या माध्यमातून. अभिषेक निश्चितच एक जबरदस्त मोहरा यशस्वी बोनस गुणाने आपल्या संघाचं खातं मात्र त्या ठिकाणी उघडतोय. प्रत्युत्तर देईल पुनश्च एकदा 21 नंबरचा खेळाडू. खरोखर एक अतिशय सुंदर आणि दर्जेदार खेळ या ठिकाणी दोन्ही संघांच्या माध्यमातून दाखवला जातोय. यानंतर ज्या ज्या संघांना या ठिकाणी पुकार दिलेला आहे आपण तयारीत राहायचं आहे. मित्रांनो, ही स्पर्धा आपल्याला दिलेल्या वेळेच्या बंधनामध्ये पार पडायची आहे. त्यामुळे आपलं सहकार्य या ठिकाणी मिळणं अतिशय आवश्यक असेल. त्याचप्रमाणे श्रीवर्धन नगरीचे नवनिर्वाचित नगरसेविका सौ सुप्रियाताई चोगले यांचं आगमन झालंय. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानाबद्ध व्हायचं आहे. विनंती करतो अमोल मोरकर यांना की आपण दुधेशेठ राठोड यांचा सत्कार करायचा आहे. सुंदर अशी पक्कड पाहायला मिळाली ती जाखमाता संघाकडून. सुप्रियाताईचं आगमन झालंय. अमोलजी मोरकर यांना विनंती करतोय आपण. आणि सुंदर पक्कड पाहायला मिळते. अभिषेक ज्यांनी मागच्या चढाईत एक बोनस गुण घेतला होता परंतु यावेळेस त्याला पकडण्यात यशस्वी होतोय तो आरावी संघ. दुधेशेठचा सत्कार करतील अमोल मोरकर आमच्या मंडळाचे सदस्य. एक अनुभवी कबड्डीपट्टू अमोल दुधेशेठचे सत्कार करतील शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. त्यानंतर विनंती करतोय अमोल मुरकर यांना की आपण अशोकजी नलावडे यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. चढायला गेलाय तो 5 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू अमरच्या समोर आहे तो. 6चा डिपेंड आणि सुंदर पक्कड पाहायला मिळते रुद्र यांच्याकडून ज्यांनी अंडर 17 या 17 वर्षाखालील रायगड श्रीवर्धनचं प्रतिनिधित्व करत अलिबाग येथे खेळलेला हा खेळाडू रुद्र चढावर गेलाय. 5 विरुद्ध 1 अशी लढत. त्याचप्रमाणे अमोलजी मोरकर यांना विनंती करतो की राजाजी भगत ज्यांचं वेळोवेळी कबड्डीच्या स्पर्धेला मोलाचं सहकार्य असतं
असे राजा भगत यांचा सुद्धा सत्कार अमोलजी मोरकर यांच्या माध्यमातून केला जातोय. एक उत्कृष्ट अष्टपैलू कबड्डीपट्टू राजाजी भगत यांचा सत्कार. पुन्हा एकदा आता मात्र चढाई करता सज्ज झाला. एक नवोदित खेळाडू आहे निश्चितच साहिल आरावी विरुद्ध जाखमाता श्रीवर्धन दोन संघांच्या दरम्यान आपण लढत पाहतोय. 3 आणि 4 अशी गुणतालिका 1 गुणांनी निश्चितच जाखमाता श्रीवर्धन संघ आघाडीवरती असेल. परंतु निश्चितच 1 गुणाची आघाडी या सामन्यामध्ये तितकासा फरक भासू देणार नाही. चढाई करता सज्ज झालाय रुद्र मात्र वारंवार चढाया. यावेळेस थर्ड रेड डू ऑर डाय तिसरी चढाई असेल. बघूया कितपत प्रयत्न करतोय रुद्र. निश्चितच एक आक्रमक चढाईपट्टू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा आज रुद्र जर्सी क्रमांक 8 मध्ये बघायला मिळतोय. जाखमाता श्रीवर्धन संघाचा एक घणाघाती हल्ले करणारा मोहरा डीप रेड करावी लागेल जर यावेळेस सक्सेसफुल व्हायचं असेल. परंतु बघूया कितपत प्रयत्न करतोय रुद्र. निश्चितच यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकल आणि मात्र रुद्रला या ठिकाणी मिळतंय यश. जबरदस्त खेळ रुद्रच्या माध्यमातून या ठिकाणी मैदानामध्ये दाखवलं जातोय. प्रत्युत्तर देईल आता मात्र साहिल आराबी संघाचा जर्सी क्रमांक 21. खरोखर सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवला जातोय. हा खेळाडू संघाला निश्चितच कमबॅक करून देईल यामध्ये मात्र शंका नाही. पहिल्या चढाईमध्ये ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी 2 गुण टिपले गेले हा चढाई बहादर. यावेळेस मात्र रिक्त से माघारी परतला. त्याला प्रत्युत्तर देईल 15 नंबरचा खेळाडू. त्याचप्रमाणे नवनिर्वाचित नगरसेविका सुप्रियाताई चोगले यांचा सत्कार करतील शिवाबाई चापेकर. विनंती करतो शिवाबाई चापेकर यांना की आपण नवनिर्वाचित नगरसेविका यांचा सत्कार करायचा आहे. वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपलब्ध झाल्यात त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना आता मात्र पुन्हा एकदा चढाई करता रुद्र या ठिकाणी सज्ज झालाय. वारंवार चढाई आपल्याला रुद्रच्या बघायला मिळत आहेत. एकमेव अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी जाखमाता संघाच्या माध्यमातून बघायला मिळतोय. खरोखर सुंदर पदलालिप्त्या रुद्रच्या माध्यमातून मेहनत मित्रा तुझी दिसून येते या खेळाच्या माध्यमातून. खरोखर अशाच पद्धतीचा जर खेळ जो चालू राहिला तर मात्र निश्चितच या श्रीवर्धन तालुक्याचं नाव आणि माना उंचावल्या जातील यामध्ये मात्र शंका नाही आहे. खरोखर नवोदित संघांना या ठिकाणी चालना मिळण्याकरिता आपण एक सुज्ञ उपक्रम राबवत आहे. श्रीवर्धन शहरवासियांचा मी एक कबड्डीचा चाहता म्हणून खूप खूप धन्यवाद देईल. कारण प्रति वीकेंडला आपण या ठिकाणी स्पर्धा भरवताय आणि निश्चितच दर्जेदार स्पर्धांचं आयोजन नियोजन आणि संयोजन आपण करताय त्याबद्दल आपलं या ठिकाणी धन्यवाद असेल. चला यानंतर पुढील होणारा सामना असेल आपल्याला दुसरा पुकार शिवराजे विरुद्ध भैरवनाथ पाखाडी. आपण तयारीत राहायचं आहे. शिवराजे विरुद्ध भैरवनाथ पाखाडी आपल्याकरिता दुसरा पुकार. हॅलो. विश्रांतीपर्यंतच्या सामन्यात जाखमाता 5 आणि आरावी 4 गुण. 1 गुणाची आघाडी ही जाखमाता संघाकडे आहे. जाखमाता संघाचा चढाई बहादर उत्तरार्धातली ही पहिली चढाई असावी. 5च एक समीकरण असेल. खोलवर चढाईचा मानस ठेवावा लागेल डोळ्यासमोर. परंतु माघारी परततोय.
आणि त्याला प्रत्युत्तर देईल आता मात्र हा एक मजबूत देह बांधायला लावलेला चढाई बहादर. टाइम कीपर आपण थोडंसं स्कोरबोर्डकडे लक्ष द्या, थोडंसं क्विक राहा आपण. आता मात्र 5 नंबरचा खेळाडू, नाव समजलं तर बरं होईल मित्रांनो, साकीब आपल्याला बघायला मिळतोय. खरोखर एक मजबूत देहबांधा त्याचा लाभलाय, आगळं वेगळं पदाला येतं. यावेळेस मात्र साकीब यशस्वी ठरतोय. प्रचंड तेज आणि प्रचंड ताकदीच्या जोरावरती यावेळेस मात्र साकीब त्या ठिकाणी यशस्वी ठरलाय. आता मात्र प्रत्युत्तर देईल एक अनुभवी खेळाडू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो जाकमाता संघाचा. सहा आणि 5 अशी गुणतालिका असेल, एका गुणाच्या फरकाने आता मात्र साहिल आरावी या संघ आघाडीवरती आहे. बोनस गुणाने निश्चितच तो फरक त्या ठिकाणी कायम करतोय. चढाई करता मात्र 21 नंबरचा खेळाडू. हॅलो. नवनिर्वाचित नगरसेविका सुप्रियाताई चोगले यांच्याकडून मंडळाला 1001 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. बासित सोंडे यांच्याकडून जर का साहिल आरावी हा संघ विजय झाला तर 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. बासित सोंडे. यावेळेस मात्र डावा ठोठावला जातोय. बघूया कितपत यशस्वी ठरतोय. जर्सी क्रमांक 15 आणि मग मात्र निश्चितच रिक्त असे माघारी परतावं लागतंय. प्रत्युत्तर देईल 21 नंबरचा खेळाडू. एक आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल जर आपल्याला जाकमाता संघाला या ठिकाणी पराभूत करायचं असेल, कारण 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आरावी संघ जर विजयी झाला तर संघाकरिता 4-1 समीकरण. कोणताही प्रयत्न नाहीये. यावेळेस मात्र रिक्त असे माघारी परतण्याचा मानस या खेळाडूचा या ठिकाणी यशस्वी ठरतोय. त्याला प्रत्युत्तर दिलं आता मात्र रुद्र. या सामन्यामधील ज्या खेळाडूच्या वरती सगळ्यात जास्त नजरा भेदल्या गेल्यात तो हा रुद्र माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर देईल पुन्हा एकदा साकीब. आता मात्र डू ऑर डाय. 4-1 समीकरण असेल. यशस्वी व्हावं लागेल आणि यावेळेस मात्र एक सांघिक खेळ, टीम वर्क सुंदर आपल्याला बघायला मिळत आहे. आणि मात्र यावेळेस या खेळाडूला जेरबंद व्हावं लागेल. प्रत्युत्तर दाखल थर्ड रेड करिता सज्ज झालाय. जर्सी क्रमांक 15 आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस बघूया कितपत प्रयत्न करतोय खेळाडू. यावेळेस मात्र मध्यरेषा भेदली जाते. मल्टिपल पॉइंट रेड निश्चितच असेल. किती गुणांची कामगिरी केली जाते. 4 गुणांची यशस्वीरित्या कामगिरी केली जाते या जर्सी क्रमांक 15च्या माध्यमातून. खरोखर अशी सुंदर आणि दर्जेदार खेळ आपल्याला बघायला मिळतोय जाकमाता श्रीवर्धन संघाच्या माध्यमातून. चला तिसरा व अंतिम पुकार. पाखाडी विरुद्ध शिवराजे. आपण मैदानाच्या गेटकडे चला. भैरवनाथ क्रीडा मंडळ पाखाडी विरुद्ध शिवराजे. आपण मैदानाच्या गेटकडे चला. तिसरा व अंतिम पुकार.
यावेळेस मात्र चढाई करता साकीब आपल्याला बघायला मिळतोय. यशस्वी बोनस त्याला प्रत्युत्तर देईल पुन्हा एकदा रुद्रा. जाक माता संघाचा एक आक्रमक चढाईपट्टू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो रुद्राच्या माध्यमातून. जर आपण गुणतालिका पाहिली तर मग मात्र 7 आणि 15 8 गुणांच्या फरकाने यावेळेस आघाडीवरती असेल. अर्थातच जाक माता संघ. चला यानंतर पुढील होणारा सामना शिवराजे विरुद्ध भैरवनाथ क्रीडा मंडळ पाखाडी. आपण मैदानाकडे चला. आता मात्र शेवटची काही मिनिटे या ठिकाणी शिल्लक असेल. वाटचाल करेल. अर्थातच क्वार्टर फायनल मध्ये पदार्पण करणारा संघ आपल्याला मिळणार आहे. 16 संघांचा खेळ आपण या स्पर्धेमध्ये बघणार आहोत. चढाई करता आता मात्र 5 नंबरचे यश प्रदान केला एक जबरदस्त खेळाडू बघायला मिळतोय. 5 एक समीकरण असेल. खोलवर चढाई करावी लागेल तर आणि तरच हा खेळाडू या ठिकाणी यशस्वी ठरू शकतो. परंतु माघारी परतला त्याला प्रत्युत्तर देईल. शेवटची 2 मिनिटे या ठिकाणी असेल सामना संपायला आणि या 2 मिनिटांमध्ये मात्र निश्चितच कोण होणार क्वार्टर फायनल करता पात्र. यावेळेस मात्र ॲडव्हान्स टॅकलचा प्रयत्न आणि मात्र सक्सेसफुल ठरतोय जर्सी क्रमांक 15. अतिशय सुंदर चढाई आपल्याला बघायला मिळते. या खेळाडूने या सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट रेड केली होती आणि मात्र एक भली मोठी आघाडी या ठिकाणी प्राप्त केली होती. 2 गुणांची चढाई करतोय. यावेळेस मात्र शृंखलेमध्ये फसतोय परंतु नाही. प्रचंड ताकद या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला या सामन्यामध्ये लावताना बघायला मिळतोय. हा जर्सी क्रमांक 15 आपल्या अनुभवाचा मात्र पुरेपूर वापर या ठिकाणी करतोय आणि निश्चितच आपला अनुभव पाण्याला लावतोय. खेळाडू 15 नंबरची जर्सी परिधान केलेल्या खेळाडू करता जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या खेळाडूसाठी. खरोखर सुंदर खेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. वारंवार त्याला त्या ठिकाणी जेरबंद करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु वारंवार तो खेळाडू त्या ठिकाणी ॲग्रेसिव्ह खेळ करून प्रतिस्पर्ध्याच्या तंबूचा मात्र त्या ठिकाणी कळस कापण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्युत्तर दाखल आता मात्र एक नवोदित खेळाडू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल 18 नंबरच्या जर्सीमध्ये. शेवटचा 1 मिनिट असेल सामना संपायला. यावेळेस मात्र त्याचप्रमाणे आमचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रणिलजी बोरकर यांचं सुद्धा आगमन झाले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. चला शिवराजे विरुद्ध भैरवनाथ क्रीडा मंडळ आपण चालायचं आहे. शिवराजे विरुद्ध भैरवनाथ क्रीडा मंडळ आपण मैदानाकडे चला. आपल्याला वारंवार पुकार दिले जातात मित्रांनो, सूचनेकडे लक्ष असू द्या. हॅलो, विनंती करतोय अमोल मोरकर सरांना की आपण नवनिर्वाचित नगरसेवक प्रणिलजी बोरकर यांचं स्वागत करायचं आहे. सामना संपलाय, सामना जिंकलाय तो.
जाकमाता क्रीडा मंडळ आणि विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल साई धारोळी संघाचे हार्दिक आभार. मी विनंती करतोय अशोकजी नलावडे आणि राजा भगत यांना की आपण या सामन्याचा सहभाग चिन्ह द्यायचं आहे.